नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर आज एकदम भन्नाट असा विषय घेऊन आलेले आहे, खास आपल्यासाठी. तो म्हणजे ओव्हर थिंकिंग. जो आपल्या मेंदूला ओव्हरटाईम करायला लावतो, तो सब्जेक्ट म्हणजे ओव्हर थिंकिंग. तर आता ओव्हर थिंकिंग म्हणजे नेमकं काय? ओव्हर थिंकिंग म्हणजे ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत किंवा घडणार आहेत, त्या गोष्टीबद्दल आपण सतत विचार करणे, सतत मेंदूला त्रास देणं, की काल तर मी असं बोलले नव्हते, तरी का ती मला माझ्यासोबत अशी बोलली? का बरं? तिला काय वाटलं? अच्छा, ओके. म्हणजे आपण सतत त्या गोष्टीबद्दल विचार करत राहतो. जसं की बॉस आपल्याला नॉर्मल एखादा जरी क्वेश्चन केला बॉसने, की ओके, ठीक आहे, तर उद्याचं काय तुझं प्लॅन आहे? तरी अरे बापरे! असं काय विचारलं मला सरांनी? उद्याचं काय प्लॅन आहे म्हणजे? नेमकं काय? तेच म्हणजे ओव्हर थिंकिंग. आता ओव्हर थिंकिंगमध्ये आपल्याला काय केलं म्हणजे ह्या ओव्हर थिंकिंग आपल्याला येणार नाही. पहिली गोष्ट अशी आहे की ह्यामध्ये आपल्याला 3 अशा महत्त्वपूर्ण ट्रिक्स मी सांगणार आहेत, ज्यामुळं ही ओव्हर थिंकिंग ज्या आहेत, त्या आपल्याला पूर्णपणे येण्याचं बंद होईल आणि त्या कशी ओव्हर थिंकिंग यायला सुरुवात झाल्यानंतर ते कसं स्टॉप करायचं, ह्याचं पण मी तुम्हाला स्ट्रिक्ट सांगणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. मी तुम्हाला व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हे ओव्हर थिंकिंग अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत हे प्रत्येकाला येतं, तर प्रत्येकांसाठी हा तेवढाच महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये पहिला असणार आहे 5 सेकंदाचा रूल. जसं की एखादी ओव्हर थिंकिंग सुरू होताच ॲक्शन मोडमध्ये यायचं. 5, 4, 3, 2, 1. ओव्हर थिंकिंग काय? जसं की उदाहरणार्थ माझंच मी उदाहरण सांगते. ज्यावेळेस मला वाटत होतं की मी व्हिडिओ बनवणार, तर लगेच माझं ओव्हर थिंकिंग सुरू झालं. लोक काय म्हणतील? आली मोठी रिकामी, आम्हाला ज्ञान शिकवणारी. असं म्हणजे होतं ना, होतं ते ॲब्सोल्युटली प्रत्येकालाच होतं. तसं मला पण आलं. लोक काय म्हणतील? लाईट ठीक आहे का? मी ठीकठाक दिसतेय का? हे सुरू झालं माझ्या डोक्यामध्ये. तर मी काय केलं? 5, 4, 3, 2, 1. ओव्हर थिंकिंग गायब, ॲक्शन मोडमध्ये आणि लगेच कॅमेरा ऑन आणि व्हिडिओ स्टार्ट. बरोबर की नाही? भन्नाट आहे की नाही? 5, 4, 3, 2, 1 चा रूल, 5 सेकंदाचा रूल. तर तुम्ही पण नक्की हा अप्लाय करा. ज्यावेळेस तुम्हाला असं ओव्हर थिंकिंग चालू होतं, विनाकारण चालू होतं ना, त्यावेळेस हा तुम्ही रूल आहे ना, नक्की लावा. आपलं काय होतं त्यावेळेस आहे ना, मन जे आहे ना, ते मन डायव्हर्ट होतं. त्या सिच्युएशनमधून आपण बाहेर पडतो आणि आपल्याला जे ॲक्च्युअलमध्ये करायचं आहे ना, त्या सिच्युएशन मूडमध्ये येतो. तो मेंदू आहे ना, तिथून पटकन बाहेर निघतो. ओके, शीतलने सांगितले पटकन 5, 4, 3, 2, 1 म्हणजे स्टॉप. आपल्याला नाही इथं थांबायचं. चला चला बाहेर चला, बाहेर चला, बाहेर चला. आणि मग तो तिथून बाहेर आला की आपलं जे ॲक्च्युअलमध्ये आपल्याला काम करायचं आहे तिथं ते आपण काम चालू करतो. तर तुम्ही पण हा रूल आहे ना, नक्की लावा आणि कमेंटमध्ये मला. आता दुसरा रूल आहे थॉट्स पार्किंग, म्हणजे विचारांना पार्क करा, असा त्याचा शब्दशः अर्थ होतो. पहिला आपण काय पाहिला? 5 सेकंदाचा रूल. दुसरा आहे थॉट्स पार्किंग, म्हणजे विचारांना पार्क करा. आता यामध्ये असं आहे की आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मेंदूमध्ये खूप अशा अननेसेसरी गोष्टी उगची शिरकाव करतात. उगची त्यांचं म्हणजे काहीच त्याचं हे नसतं, तर त्या उगची आपल्या मेंदूमध्ये शिरकाव करतात. तर त्यांना कसं आपण हे करायचं? जसं की आपण संध्याकाळी झोपतो. झोपल्यानंतर उगच मनामध्ये विचार येतात. आज असे का सर बोलले मला? नंतरून उद्या मी कोणता ड्रेस घालू? उद्या काय आहे स्पेशल? ओके, मी छान दिसेल ना त्या ड्रेसमध्ये? त्या काकू काय बोलल्या होत्या? काय बरं, असं का बरं बोलल्या असतील त्या? हे अननेसेसरी विचार आहे. त्याला ना शेंडा ना बूड म्हणल्यासारखं, त्याचा काहीच उपयोग नसतो. बरोबर की नाही? तर त्याला म्हणायचं, त्या विचारांना म्हणायचं, हो हो, थोडं थांबा, जरा पार्क करा तुम्ही स्वतःला, मला जरा शांत झोपू द्या. असं म्हणल्यानंतर तुम्हाला नक्की छान आणि शांत झोप लागणार आहे. आता आपण अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तिसरी ट्रिक पाहणार आहे, वर्स्ट केस सिनारिओ. आता या सिनारिओमध्ये काय होतं माहिती आहे का? स्वतःला विचारा, सगळ्यात वाईट काय होऊ शकतं? विचारा ना, काय होऊ शकतं सगळ्यात वाईट? काय होऊ शकतं? तर 90% उत्तर येईल, काहीच नाही. 90% उत्तर येईल की काहीच नाही. आता उदाहरणार्थ मी एकदा विचार करत होते
मी हा व्हिडिओ काढल्यानंतर मी जर हा व्हिडिओ पोस्ट केला तर काय म्हणजे लोक काय म्हणतील, लोक डिसलाईक करतील का, लोकांना नाही आवडला तर लोक काय फालतू कमेंट्स करतील का, म्हणजे येतातच ना, असे विचार येतातच ना. तसे माझ्या पण विचार डोक्यामध्ये आले होते असे विचार. तर एक दोन डिसलाईक येतील पण बेस्ट केस सिनॅरिओ काय होईल माहिती आहे का, लोक म्हणतील शीतल यू आर ग्रेट, तू भारी यार व्हिडिओ टाकलास. म्हणजे काय, मग मी काय केलं, व्हिडिओ टाकला, बरोबर की नाही. मला आल्या 2-3 डिसलाईकच्या कमेंट्स आल्या पण मी त्या इग्नोर केल्या. का तर मला असं वाटलं की ते एवढं काय माझ्या महत्त्वाच्या नाही आहेत, मी इग्नोर केल्या. पण ज्या मला 10 कमेंटपैकी मला 2 कमेंट वाईट आल्या आणि 8 कमेंट जर चांगल्या आल्या तर मी चांगलाच विचार करणार ना. मी थोडंच 2% वाईट विचार करत बसणार आहे, बरोबर की नाही. तर काय पाहिलं आपण की पहिलं काय 5 सेकंदाचा रूल लावायचा, दुसरं काय तर विचारांना पार्क करायचं, आणि तिसरं काय तर वर्स्ट केस सिनॅरिओ म्हणजे ज्या इग्नोर करण्यासारख्या गोष्टी आहेत, ज्या डिसलाईक होणाऱ्या गोष्टी आहेत तर त्याला इग्नोरच करायचं, बरोबर की नाही. तर असा होता आजचा एकदम मजेशीर आणि अत्यंत महत्त्वाचा विषय. उद्या पण मी तसाच आणि खूप छान असा विषय घेऊन येणार आहे. तर उद्या पण तुम्ही नक्की व्हिडिओसाठी थांबा, माझ्या पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की थांबा. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्ही कसं विचारांना तुमच्या ट्रिक कोणत्या लावल्या त्या नक्की सांगा. चला तर पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.